स्टार्ट. परिच्छेद. भारताने लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे. ही लोकशाही धर्मातील स्वरूपाची असावी असा घटनाकारांचा उद्देश होता. गेल्या 40 वर्षात भारतीय समाज लोकशाहीच्या दृष्टीने जागरूक झाला असला तरी निधार्मिकतेच्या बाबतीत मात्र त्याची पिछेहाट सुरू आहे. आपल्या देशातील निवडणूक पद्धतीमुळे धार्मिक गटांचे, जाती जमातींचे प्राबल्य वाढले असून मतांसाठी सौदेबाजी करण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. त्यामुळे लोकशाहीचे धर्मनिरपेक्ष स्वरूप गेल्या 40 वर्षात लोप पावले असून जाती जमातीच्या राजकारणांचा प्रभाव सतत वाढतो आहे. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक असून निवडणुकीतील गठ्ठा मतांचे प्राबल्य कसे कमी करता येईल याविषयी विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मतदान केंद्रांवर हल्ले करणे, मतपेढ्या ताब्यात घेणे, बोगस मतदान, मतदारात दहशत निर्माण करणे हे प्रकार वाढीस लागले असून त्यामुळे भारतीय लोकशाहीला ग्रहण लागते की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे. अलीकडील पोटनिवडणुकीत या गोष्टींचा विशेष प्रत्यय आला व त्यामुळे निवडणूक पद्धतीत सुधारणा घडवून आणण्याचा विचार जोर धरू लागला आहे. भारतीय लोकशाहीच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने या गोष्टी आवश्यक झाल्या आहेत, कारण एकूण समाजातील नीतिमूल्यांचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन होताना दिसत असून त्याचा परिणाम राजकीय जीवनावरही पडू लागला आहे. जेथे धर्मनिरपेक्ष लोकशाहीची संकल्पना होती तेथे आता हिंदू धर्माच्या आधारावर मते मागण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. विलेपार्ले पोटनिवडणुकीत याचे प्रत्यंतर आले असून या निवडणुकीत धर्माच्या आधारावर मते मागण्यात आली व त्या प्रकाराचे समर्थन केले जात आहे. ही त्याहून काळजी करण्यासारखी बाब आहे. जे निधार्मिक लोकशाही मानत नाहीत अशा धार्मिक गटांनी भारतीय लोकशाहीचे भवितव्य धोक्यात आणले आहे. राजकीय पक्षांनी अशा धार्मिक गटांपासून स्वतःला दूर ठेवण्याची गरज आहे. परिच्छेद. संकुचित पक्षीय स्वार्थासाठी आणि सत्ता संपादनासाठी अशा गटांचे सहकार्य घेण्यात आले तर त्यामुळे निधार्मिक लोकशाही तत्त्वांच्या गळ्यालाच नख लागल्याशिवाय राहणार नाही. 41व्या वर्षात प्रवेश करीत असताना भारतीय लोकशाहीसमोर हे जे संकट उभे झाले आहे त्याचा प्रत्येक सुबुद्ध नागरिकाने विचार करण्याची व भारतीयत्व जोपासण्याची गरज आहे. हा देश नाना जातींचा आणि धर्माचा, नाना भाषांचा आणि पोटभाषांचा देश आहे. प्रत्येकाचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. मानवी शरीरात डोक्याचे, हृदयाचे, पोटाचे, हाताचे, पायाचे स्वतंत्र महत्त्व असते, पण या सर्वांचा मिळून जो मानवी देह असतो तोच महत्त्वाचा असतो. नुसत्या पायाला व डोक्याला जसा अर्थ राहत नाही त्याचप्रमाणे भारताचे आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. भारताचे भारतीयत्व हे या साऱ्यांच्या संगमातून साकारले आहे. सत्तेवर कुणीही असो, पण भारताचे निधार्मिक लोकशाही स्वरूप टिकविले पाहिजे, तरच भारत मजबूतपणे जगासमोर उभा राहू शकेल. भारतीय स्वातंत्र्य हे कशाही प्रकारे वागायचे स्वातंत्र्य देत नसून जबाबदारीने वागायला सांगते. स्टॉप.